काळा माणूस किती धुतला तरी तो काही गोरा नाही, आणि गोरा कोळशात नेला म्हणून तो काही काळा नाही. असं आहे, जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. परवा दिवशी मीन बाबा पण फार हसलो. बाबा म्हणजे माझे वडील, आयुष्य त्यांचं परमार्थात गेलं, आणि मी एवढं तोंड वर करून हे व्यसना वगैरे विषयी जे बोलू शकते ना, त्याचं कारण माझे वडील आहेत. माझा बाप सुपारी खात नाही, सुपारीचं व्यसन नाही. माझ्या वडिलांना आयुष्य परमार्थात केलंय. माझ्या आजोबाचं आयुष्य पखावाजात केलंय, माझ्या पंजोबाचं आयुष्य पखावाजात केलंय. माझे वडील पेटी वाजवत होते, वाजवतायत, आणि आयुष्य त्यांचं भजनातच जात आहे. लक्षात ठेवा, आम्ही काहीच केलं नाहीये. आई वडिलांचा परमार्थ आहे जो आमच्या कामी आलाय. धन्य माता पिता, आम्ही काहीच नाही केलं, खरंच काहीच. आमची पात्रताच काही नाही आहे. हां, पण आमचे आईबाप प्रबळ आहेत. मला कौतुक वाटतं माझ्या आईचं. अजूनही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ झाली पाहिजे. आणि लॉजिकल असतात बायका, आणि यांच्यामुळे तर संसार टिकून राहतो. कोणी फोन करो न करो, आता तुम्ही काय येईपर्यंत कराल होय सुरेश दादा? गेल्यावर कोण करतंय? गेली का, मेली का, झाली कशी, मरे तसंच का, मरे ना तिकडे, हो की नाही? येईपर्यंत करतात. पण आई असते ना, ती झोपेपर्यंत करते. कधी कधी असं होतं, चिडचिड होते आपल्या सगळ्यांचीच. आपण काहीतरी असतो कामात, बाहेर असतो कुठेतरी, आई हक्काची जागा असते, ती प्रेमानं फोन करते ना, आपण अगं काय गो तुझं सारखं, थांब की जरा. पुन्हा जाणवतं जेव्हा आई नसेल त्यावेळेस काय अवस्था असेल. 4 दिवस आई जर गावाला गेली, आता आम्ही सगळेच मध्ये काशीला गेलो होतो. 5-6 दिवस आई घरी नव्हती. आई ट्रेनने गेली होती, आम्ही फ्लाईटने गेल्यामुळे आम्ही उशिरा गेलो होतो, आणि आम्ही लवकर आलो होतो. घरी आले, सगळी अस्तव्यस्त रूम होती माझी. आई असताना सगळं जागच्या जाग्यावर, कपडे जाग्यावर, सगळ्या गोष्टी. मी अनुभव सांगतेय फक्त. मी सहज विचार केला, जाणवतही नाही किती करते. एक गोष्टीसाठी इतकं नडतं माझं, पण ती एकही गोष्ट मला कमी पडू देत. लेक येणार आहे, मग तिच्या आवडीचा स्वयंपाक, बाहेर तिची जेवणाचे हाल होत असतील, काही सगळे चांगले देत, आवडतंय नाही आवडतंय. येणार म्हटलं की दरवाजाला कडी नाही का, मग तिला बाहेर येऊन ताटकळत बसायला नको. तिने हाक दिली की मी लगेच यायला पाहिजे. म्हणून ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी रात्रभर आईच्या डोळ्याला डोळा नाही. 4 वेळा तरी फोन, कुठपर्यंत आली नाहीस अजून? अगं येणार होतीस ना, कशी काही नाही आलीस? कधीतरी जाणवत. माहेरी येताना 1 पिशवी घेऊन येता तुम्ही, सासरी जाताना 4 तरी घेऊन जातात. बाकीच्या 3 मध्ये वस्तू तुमच्या आईची माया स्वरूपानं घेऊन जाता. इतकं सामर्थ्य तुमच्या आई, खूप मोठं आणि शुद्ध अंतकरण असतं त्या आई. आज 6 पोरी आहेत या राधाबाईंना. आई किती करते ना, हे अनुभवलेल्या लेकी आहात. भावाचं वैभव हा आनंद एकीकडे, पण त्या वैभवात आईची उणीव हे दुःख एकीकडे. घर मोठं किंवा छोटं ही मान्यता देत नाही. दारात वाट बघणारी आई ही मात्र सामर्थ्यवंत पुन्हा मिळत नाही. खूप ताकद असते तिच्या. सलील कुलकर्णी आपल्याकडे कवी आहेत मराठीत, एक गोड कविता म्हणतात. ते म्हणतात, जेव्हा बाई घरात नसते ना, मग ती आई बहीण सगळीच. नसतेस खरी तुझे मान, जीव तुटका होतो. बंधाचे विरती थाके, संसार फाटका होतो. एक शब्द रचना आहे. नभ फाटू नवीच पडावी, कल्लोळ तसा ओढवतो. ही थरा दिशाहीन होते, आणि चंद्रपोर का होतो. नसतेस खरी तू जेव्हा, जीव तुटका होतो. बंधाची विरती धागे, संसार फाटका होतो. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत प्रत्येक वेळेस आमचा एक शब्द असतो, मोठे झालोय आम्ही, कळतंय आम्हाला, प्रत्येक गोष्टीत सांगायची गरज नाहीये.
बुद्धी आम्हाला आई गेल्यावर कळत. ना अजूनी झालो मोठा. गरज आहे, वयाने किती मोठे झालो तरी जोपर्यंत तुझ्या पदरेखाली येत नाही, तुझ्या छायेखाली येत नाही, तोपर्यंत जगाच्या दुःखातनं आमची मुक्तता होत नाही. गरज आहे. ना अजूनी झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनी झालो. तुझ वाचून उमगून येते, तुझ वाचून जन्मच अडतो. तुझ वाचून उमगून येते, तुझ वाचून जन्मच अडतो. नसते सखरी तुझे मान, जीव तुटका तुटका होतो. तशी गरज काहीच नाहीये, पण बाहेरून आला की पहिल्यांदा आई डोळ्यांना दिसावीशी वाटते. काम काहीच नाहीये, पण तोंडातनं शब्द पहिल्यांदा आई हाच निघतो. कुठेच ग, दिसू दे फक्त डोळ्याला, दिसली तरी सगळं दुःख निघून जात आहे क्षणात. बंधाचे विरती धागे, संसार फाटका होतो. संसार फाटका होतो. संसार फाटका होतो. काहीच राहत. आणि ही सल आयुष्यभर चलते, ही उणीव आयुष्यभर जाणवते. कारण माहित आहे एकमेव तू आहेस. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, करी लाभावी न प्रीती, करी लाभावी न प्रीती. अगदी विठ्ठलासारखं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, असं प्रेम आहे. पोटी भारव आहे अखंडपणे. आता बघा, जे संकटात साथ देतात अशी माणसं फार कमी आहेत. मी म्हणतो नाहीच आहेत. आपण आयुष्य घाण टाकावं एखाद्यासाठी आणि त्याच्या बदल्यात त्यानं जीव लावावा ही अपेक्षाही न ठेवावं, त्यालाच प्रेम म्हणा. आता काय झालंय, प्रत्येक ठिकाणी थोडीशी अपेक्षा आहेच. देवातही आपण देवाच्या दारात तरी कुठे निस्वार्थी जातोय. देवानं काहीतरी द्यावं म्हणून परमार्थ चाललाय आपला. देवाने खूप काही दिलंय म्हणून कृतज्ञता नाहीच आहे आपल्याकडे. परमार्थ त्याला म्हणावा जिथे कृतज्ञता आहे, नम्रता आहे. मग काय, कीर्तन नामदेवरायांचं बसलेल्या कान्होपात्रा उणीव भासवत आहेत. लक्षात आहे ना? लक्षात आहे का? लोक नावं ठेवतात. वाईट वाटलं त्यांना. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानदादा काय चूक आहे आमची? कुळ ठरवायचा अधिकार असता तर आम्हीही चांगल्या कुळात जन्माला आलो असतो, पण चूक नाही ना आमची. वेश्येच्या कुळात जन्माला आले, यात माझं काय? मी बिन बापाची मान्य, पण यात माझं काय? जर विठ्ठल सगळ्यांचाच मायबाप तर माझा नाही का? आणि जर तुम्ही संत तर तुम्ही अगदीपणे पोहोचवणार नाहीत का? माऊलींनी सांगावं, मी पोहोचवतो, पण दर्शन मात्र तुम्हालाच घ्यावं लागेल. ज्ञानोबारायांनी वचन घ्यावं, एकदा पंढरपुरात गेलं की माघारी मात्र दर्शनाशिवाय यायचं नाही. माऊलींना वचन द्यावं कान्होपात्रेंनी. पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या, पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा नाचतायत. याती कुळ माझे गेले, मी कोण कुठली काय काहीच लक्षात राहिलं नाही. हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. मी तुझ्यामुळे आहे.
आणि हा अंश मला आनंदाचं कारण ठरवत गेला. अखंडितपणे तुझ्या दारात रमत गेलो. आता पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही, कर्नाटकात. कानडा राजा पंढरीचा, कानडा हा विठ्ठलू कर्नाटको. बिदरचा राजा दर्शनासाठी आला. इतकी सुंदर मुलगी, कारण कानोपात्रा दिसायला एवढ्या सुंदर होत्या. सुकलेल्या कमळाला हात लावावा तर कमळ जाग्यावर फुलायचं, इतक्या सुंदर तेजोमय. 16.5 वर्षाच्या नेमक्या तरुण वयात आलेल्या, इतक्या गोड दिसत होत्या. बघणाऱ्यानं बघत राहावं, नजर चेहऱ्यावर थांबावी, इतक्या नाजूक आणि सुंदर होत्या. मग काय, बिदरच्या राजानं पाहिलं, कुणाची आहे अशी का नाचतीये? विचारपूस केल्यावर कळलं वेश्येची आहे. तिला म्हणावं इथं नाचून काय मिळणार आहे, दरबारात ये, राणी बनवून ठेवतो. आता पंढरीच्या राजाच्या पलीकडे मी कोणाला ओळखत नाही. कानोपात्रेनं उत्तर दिलं जे अहंकाराला राजाच्या लागलं. वेश्येची असून एवढा मास धरून आणतीला. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कानोपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी पाप रखमा देवी वरू, विठ्ठलाचे भेटी आपुल्या सोमसाठी करोनी. तुम्ही फक्त भेटा, देव आपल्याला आपलं केल्याशिवाय राहत, तुम्ही भेटा. मग काय, तेवढ्या धावपळीत गर्दीतनं रस्ता काढत आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही याची डोळा जगाचा मालक पाहिला. आता काही राहिलंच नाही. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. जगाच्या बापाला मिठी मारली, सगळी व्याप्ती विसरून गेल्या. लोक ओढायला लागली. आता कळलं फार काळ शरीरासहित देवाजवळ थांबता येणार नाही. मग काय, परमार्थ सिद्ध त्यांचा. एका क्षणात विठ्ठलाच्या चरणावर देह सोडला आणि भक्तीची सामर्थ्यता जगाला दाखवली. जगाच्या बापानं तेही सहन केलं, त्याचे सर्वस्वही राखलं जगाच्या बापाने. लोक म्हणली मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली, जाता जाता विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, भरी इथेच मेली. अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण तेव्हा धर्मपीठावर होते. याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. जरा मन मोठं करा, रात्रभर थांबा, उद्या बघूया, धर्मपीठावर निर्णय घेऊयात. रात्रभर अनंत ब्राह्मण त्या सुंदर मृतदेहा शेजारी झोपले. मध्यरात्री जगाचा अनंत पांडुरंग परमात्मा अनंताच्या स्वप्नात आलो आणि सांगतो, अनंता लेकीनं जीव सोडला की रे चरणावर, अजून काय सांगायचा परमार्थाचा अधिकार. आज्ञा आहे माझी, तिची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. माझी लेक पंढरीतच नांदली पाहिजे. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, कारण भेटी झाली ज्ञान देवांची म्हणून. या ज्ञानोबारायांची भेट झाली आणि ज्ञानोबारायांनी जसं विश्व आपलं घर म्हणून जगाला उपदेश करावा, तशी कान्होपात्रेला बहीण म्हणून सामर्थ्यानं पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिली. हीच ती माय. पोटी भारवा हे त्याचे सर्वस्वही ऐसी कळवळाची जाती करी लाभावी न प्रीती. कान्होपात्रेंचं तारलत, गोरोबा काकांचं तारलत, नामदेवरायांचं तारलत, जनाई मुक्ताईंचं तारलत. अहो ज्ञानोबरायण सारखा निवृत्तीनाथांनी गुरु करून घ्यावं, सामर्थ्याने निवृत्तीनाथ गुरु झाले, मग ज्ञानोबराय तरले गेले. आम्हाला कळावं संतांचा महिमा, ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती. आमच्याही मस्तकावर कोणाची तरी कृपा व्हावी. मी म्हणतो कोणाची कशाला, तुम्हा संतांवरी सगळ्यांचं तारलत, मग आमचंही तारा. मग एक काम करा, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी. तुम्ही फक्त नतमस्तक व्हा, कल्याणाचा अधिकार संत तुम्हाला देत आहेत. नऱ्या जिथं मुखात नाम असल्यावर नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी देखील ऐकिला. विश्वास ठेवा,
इथे नामा म्हणे तया असावे कल्याण, जामुखी निदान पांडुरंग, फक्त भजन. दोन्ही हात वर करा. नाही नाही तुम्ही असू द्या, माझं अवघड होईल. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 जय सीताराम, राम 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 जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय सीताराम, रामचंद्र की खाली कोणी घ्यायला सांगितले, मी तर नाही सांगितले. घेतले तर घेतले, तुम्ही कुठं ऐकायला आले? अर्धे आले दुखवटा काढायला, पुन्हा आपण मेल्यावर कुणी यायचं नाही म्हणून अर्धे आले शब्द काढायला, आणि थोडे जे उरले ते आले टीव्हीत बघितली समक्ष बघायला. किती वेळा सांगावं, पंढरीच्या गाभाऱ्यात गेल्यावर देव प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, शुद्ध अंतकरण बघून दर्शन देतो. ते असू द्या, प्रसिद्धीचं काय होत राहणार आहे. हो, भजन महत्वाचं आहे. प्रेमाने हाताने टाळी, मुखाने ना. विठोबा रखुमाई हरी जय जय, विठोबा नामचिंतनाचा अट्टहास बहिर कुटुंबियाच्या माध्यमातून येथे आयोजित मनस्वी आभार कुटुंबाचं. पांडुरंग परमात्मा दुःखातनं सावरण्याचं बळ त्यांना देव. माऊलींचोनी प्रार्थना. सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य हरिभक्त परायण अविनाश महाराज हरिभक्त परायण, आदित्य महाराज हरिभक्त परायण, दत्ता महाराज आदित्य महाराज प्रत्येक वेळेस सेवेला असतात. तरी सुद्धा माझी बुद्धी भ्रष्ट, तरी सुद्धा थोडस रोजच्या कीर्तनामुळे नाव कन्फ्यूज होतं, चुकू नये म्हणून. दत्ता महाराज आदित्य महाराज, भगवंताने इतका गोड आवाज दिलाय तुम्हा दोघांना, उच्च कंठ दिलाय, सरस्वती कंठस्थ आहे तुम्हाला. जगाच्या बापाची कृपा आहे, शतशा प्रणाम तुमच्या साधनेला या बहिणीचा. माऊली तुम्हाला असंच वृद्धिंगत करू ज्ञानोबारांच्या प्रार्थना करते. खरंच तुमच्यामुळे कीर्तन गोड होतं हे आम्ही ठामपणे सांगू. आणि लक्षात ठेवा, कीर्तनकारापेक्षा कधीही हे कलाकार मंडळी
उच्च स्तरावर आणि श्रेष्ठ असतात, कारण यांची साधना आमच्यापेक्षा मोठी असते. चरणावर साष्टांग दंडवत शतशः प्रणाम. त्याचबरोबर ताई असतील, त्यांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज आहे. माझ्यासोबत आलेली अंजली असेल, ती गोड कीर्तन करते, तिचे मनस्वी आभार. आणि सर्व पंचक्रोशीतील, तालुक्यातील, जिल्ह्यातील टाळकरी, तुम्ही संप्रदाय टिकवला म्हणून आमच्या पिढीपर्यंत तो पोहोचला. तुमच्या या सामर्थ्याला शतशः प्रणाम. या लेकीचा, या बहिणीचा चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्या वारकऱ्यांच्या. शतशः प्रणाम तुम्हा सगळ्यांच्या चरणावर. तुम्ही संप्रदाय अगतिकपणे करता म्हणून आम्हाला संप्रदाय सांगता तरी येतो की याला संप्रदाय म्हणतात दादा. त्यामुळे चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्याचबरोबर अगदी गोड सुंदर पेटी महाराजांनी वाजवली. पेटी कीर्तनात जाणवत नाही, पण त्यांची जाणवते, हेच त्यांचं वैभव आहे. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. शतशः प्रणाम. त्याचबरोबर कीर्तनकार महाराज इथे उपस्थित आहेत. चरणावर साष्टांग दंडवत. माझ्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, वयाने वृद्धिंगत असणारं व्यक्तिमत्व, पण लेकीच्या कीर्तनाला मांडी घालून बसावं एवढ्या अगतिकपणे बसलात. शतशः प्रणाम तुमच्या चरणावर. तुमच्या या मोठेपणाला माझा साष्टांग दंडवत आहे. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे सेवा माझ्याकडे आली असे आमचे गुरुवर्य दासोपंत स्वामी, आणि त्यांच्या माध्यमातून सुरेश दादांच्या माध्यमातून आयोजन माझ्याकडे आलं. दादांचे देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर ज्यांच्यामुळं हे कीर्तन तालमय आणि नाद स्वरूप झालं, असे दोनही